मागा तरी घ्यायची नाही तर पुढं तरी घ्यायची, अशा मध्ये गाड्या नकली. मला मुझे लगा ट्रक आहे आपला. तर हे दोन्ही गोष्टी मी माझ्या खाली लपून ठेवल्या. मला माहित नाही ना आता हा कोण आहे, अनोळखी आहे, हिंदी बोलतोय, बाहेरचा आहे. पण ह्या ठिकाणी मित्रांनो काळजी घेणं खूप गरजेचं आहे, स्वतःची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. आता याद रखना सिर्फ मैदान छोड़ा है वरना किंग आज भी है. गुड आफ्टरनून मित्रांनो, दुपारचे 2:30 वाजलेत आणि आपण मिठी रोड लाईन्सलाच होतो आणि बुकिंग कन्फर्म करून घेतलंय. तर महिंद्रा टू महिंद्राचं बुकिंग भेटलंय मित्रांनो आपल्याला. हिंगना महिंद्रा टू काने फाटा महिंद्रा. 5-6 गाड्या होत्या पिकअप, मोठ्या 2 गाड्या आहेत, 14 फुटी 17 फुटी. नागपूर सिटीला बाय बाय करायचा टायमिंग झाला भाऊ. काल आलो आणि आज निघालो. आणि मित्रांनो याच्या अगोदर सुद्धा आपण ह्या महिंद्राला गेलेलो, हिंगणाच्या जहिराबादची एक ट्रिप मारलेली आहे आणि त्याच्या आधी एक चेन्नईची एक ट्रिप मारलेली. बघू किती मटेरियल भेटतंय, कसं असणार आहे लोडिंग. दुपारचा टायमिंग झालाय. किती फास्ट डेव्हलपमेंट चालू आहे नागपूरची बघा. एका वर्षात सगळे रोड ओके. चला पोचू डायरेक्ट कंपनीच्या गेटवरती. सिग्नल लागलाय, 9 सेकंद आहेत अजून. 5 3 2 1 बूम गो. सुवर्ण लघु उद्योग योजना MIDC हिंगना रोड नागपूर MS16 अपने साथ तो गेम हो गया. लोकेशन झालंय मित्रांनो चेंज. महिंद्रा मधून नाही भरायचं, तर ही समोर जी कंपनी दिसते ना त्या कंपनीमधून भरायचंय. महिंद्राच्या बॅक साईडला इलेक्ट्रॉनिक झोन. चला तर थोडा टाइम लागणार आहे असं बोलतात, बघू किती वेळ लागतोय आणि किती मटेरियल भेटतंय. हे मटेरियल आपल्याला आता उद्या तर ख्रिसमस 25, परवा एखाद्या वेळेस किंवा उद्या, काय माहित नाही कसं असेल तसं. ह्या प्रत्येक बॉक्सला वेगवेगळं इनवॉइस आहे, त्याचं वेगळं त्याचं वेगळं त्याचं वेगळं त्याचं वेगळं. या प्रत्येक बॉक्सवर जेवढ्यावर ते मार्किंग केलं नाही हे सगळं वेगवेगळे इनवॉइस आहेत. ते एवढंसं मटेरियल आपल्या गाडीमध्ये आलंय. मस्त अशी अगरबत्ती लावली मित्रांनो. ॲक्च्युली आंघोळ केली नाही पण ट्रिप सुरू होते म्हणून पूजा उरकून घेतली. तर लोकेशन पण सेट केलं आहे, 712 किलोमीटर आहे आणि आपले पेपर पण आणलेत. 19 इनवॉइस आहेत. तर गाडीमध्ये फक्त 44 बॉक्स आलेत मित्रांनो आणि वजन असेल 1 टनाच्या आतमध्येच. तर आता इथून निघायचं. कंपनी पण बंद व्हायला आली बघा. महिंद्राचंच आहे पण ते महिंद्राला हे प्रोव्हाइड करतात आणि मग तिथून त्यांच्या थ्रू असं आपल्याला हे ट्रिप भेटलेलं आहे. तर करूया आपली जर्नी सुरू. 712 किलोमीटरची मस्तपैकी आता निघू. डायरेक्टली समृद्धीचा प्रवास कव्हर करायचा. तर बाहेर थोडं मेट्रोचं काम वगैरे चालू आहे हिंगणा MIDC मध्ये, त्यामुळे थोडं ट्रॅफिक तर लागेल. तर आता चला पेपर आले, इथून पुढची जर्नी सुरू करूया. ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि सिरीज कशी वाटते ते कमेंट करून नक्की सांगा. ऑल इंडियात सर्वात फास्ट डेव्हलप होणारं शहर म्हणजे नागपूर. बघायच्या आधी इथं चेंजअप्स व्हायला लागलेत. उडावलो आता सायकलवाल्याला. का रे बाबा, गरिबाची चेष्टा करतो काय. आपण मित्रांनो घेणारे जालना एक्झिट, कारण आपल्याला ह्या प्रवासामध्ये आता तुम्हाला नागपूरवरतून काय रेट लागतोय तर सगळ्यांना माहितीच असेल. त्यामुळं कमीत कमी खर्च करायचा आहे. त्यामुळं आपल्याला डायरेक्टली जालना एक्झिट मारून आपल्याला टोल वाचवावे लागतील. बाकी हायवेला, ह्या हायवेला प्रवास उरकता येतो. पण बघू आता, उद्या आहे 25 तारीख ख्रिसमस. कंपनी चालू असायला पाहिजे अशी अपेक्षा आहे, पण काय माहित नाही. पण तरी पण आपण जाण्याचा प्रयत्न नक्कीच करू. साहेबांचं धनुष्यबाण प्रतिकृती हो. टोल नाका RTO मामा थांबलेले आहेत बघा. इथं पण थांबलेले आहेत, पलीकडून पण थांबलेले आहेत. डायरेक्ट RTO. टॅग रीड व्हॅलिड. काय म्हणतात साहेब.
बघत होता बरं का. त्याच्या पुढूनच गाडी आणली. तर स्वेटर पण घालून घेतलंय मित्रांनो. आणि आता एक गोष्ट सांगतो. आजा आजा मिल गया. हा एक ड्रायव्हर आहे, त्याची ॲक्च्युली गाडीचा थोडा प्रॉब्लेम झाला आहे. डिझेल संपलं होतं. ले लिया ना डिझेल. पेट्रोल कार आहे. इको इको इको. चल भाई भाई बड़ा दिक्कत है. अरे तो पहले ही भर लेने का ना. आगे मिला नहीं भाई. आगे कहाँ मिलेगा? सीएनजी उस पे था, सीएनजी से चली जो चाहिए. उसके बाद उसके अंदर 500 का पेट्रोल पहले डलवाया था. हाँ अरे फुल करके लेने का दोस्त. कभी ये हाईवे पे अरे मागं तरी घ्यायची नाही तर पुढं तरी घ्यायची. अशा मध्ये गाड्या लागली. मला मुझे लगा ट्रक है आपका. नहीं ट्रक नहीं भाई. पेट्रोल दे दिया उसने, बहुत बड़ी बात है. नहीं तो देता नहीं है एक्चुअली. नहीं उसको मैंने बोला था भाई. हाँ तो बोला अगर वो नहीं ले जाएगा तो बताना, मैं यहाँ से बिठा दूंगा. हाँ चलो. कितना दूर है इधर से? वहाँ से तो 5 किलोमीटर दिखा रहा था. जो इंडियन ऑयल है ना, हाँ वहाँ का दिखा रहा था. एक ऐसे ऐसे लंबा लंबा ब्रिज पड़ता है. हाँ बस उसी का थोड़ा सा. फॅमिली आहे गाडी में. नहीं एक बंदा हो रहा है हमारे साथ. तर सोडलाय मित्रांनो आपण त्या भावाला. फक्त 2 किलोमीटर वरतीच आणून सोडला. पण एक सांगतो, हे रिस्की आहे. आणि रिस्क घेण्याच्या आधी मित्रांनो, तो जोपर्यंत मला मी त्याचा पहिलं काय केलं माहितीये का, पहिलं तर त्याला बोललो तो ड्रायव्हिंग लायसन्स दाखव, त्याशिवाय मी तुला गाडीत घेणार नाही. आणि मग म्हणलं जा तू पेट्रोल भरायला. ते पाहिल्याच्या नंतरच त्याला पाठवला. तोपर्यंत हे दिसत असेल तुम्हाला, हे आहे आपलं चाकातले खडे काढायचं आणि दुसरं आहे सेफ. तर हे दोन्ही गोष्टी मी माझ्या खाली लपून ठेवल्या. मला माहित नाही ना आता हा कोण आहे, अनोळखी आहे, हिंदी बोलतोय, बाहेरचा आहे. पण ह्या ठिकाणी मित्रांनो काळजी घेणं खूप गरजेचं आहे. स्वतःची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. आता आपण एक मैत्री खातर किंवा एक ड्रायव्हर आहे म्हणून आडलाय म्हणून त्याला मदत करण्यासाठी गेलो, पण तो जर त्याच्या जागी घात करू शकला तर काय करणार. त्यासाठी या दोन्ही गोष्टी मी माझ्या पायाच्या खाली लपवल्या होत्या. मोबाईल खाली ठेवला होता, फक्त कॅमेरावरती ठेवला होता. आणि आल्या आल्या त्याचा पहिला शूट घेतला आणि मग गाडीत बसवला. 2 किलोमीटर पुढे आल्यानंतर मग त्याला सोडला. त्याची गाडी पलीकडे होती आणि इको गाडी होती, तिचं पेट्रोल संपलं आणि सीएनजी पण संपला होता. म्हणजे आता बाहेरून येणाऱ्याला हे समजतच नाही या रोडवरती की काय प्रॉब्लेम फेस करावी लागू शकते वगैरे, किंवा किती वरती हायवे संपल, किती वरती यांना पुढचा पेट्रोल पंप अवेलेबल असेल, या गोष्टी गाईडच नाही होत. बट ह्या गोष्टी करताना पण थोड्या रिस्की आहेत, म्हणून काळजी घेऊन करा. शक्यतो नाहीच, बट तरी पण थांबून मध्ये जर हात दाखवला तर नाही थांबता येतं. नाही थांबलं तरी चालेल, काय नाही. 112ला कॉल करून ते मदत मागू शकतात. बट आता तो पेट्रोल पंपावरती पोहोचला होता म्हणून त्याला तिथपर्यंत 2 किलोमीटर आपण सोडलाय आणि सेफ्टीमध्ये सोडलाय. खपावलेलं आहे मित्रांनो, चाय बिना चैन कहा रे, महा चाय. महा बेचव चाय 20 रुपयावाली. नुसतंच गोड पाणी, गोड पाणी, बाकी काही नाही. चहाने तोंडाची चव गेली आज पहिल्यांदा. तर अमरावती एक्झिट वरतून मित्रांनो आता निघायचं टायमिंग झालाय. बरोबर 8:51 ओके. आपली काढत पर्यंत मागून गाडीवाला येऊन थांबला लगेच. यांची झाली उजत मग अशी, गाडी का लावली, गाडी का लावली याच्यावर. आडव्या तिडव्या गाड्या लावतात त्यामुळे प्रॉब्लेम होऊन बसतो. छत्रपती संभाजी महाराज नगर 300 किलोमीटर आहे आणि 650 किलोमीटर मुंबई आहे मित्रांनो या एक्झिट पासून. तर आपल्याला काय आहे 300 किलोमीटरचा प्रवास खेचायचा, कुठल्याही परिस्थितीत आज कव्हर करून घ्यायचा. झोपायच्या आधी संभाजीनगर पर्यंत पोहोचायचं असंच टार्गेट आहे.
त्यामुळं लाईटच खाल्लं. मॅगी घेतली ॲक्च्युली. जर हेवी जेवण असतं ना तर प्रॉब्लेम झाला असता. 5-50 किलोमीटरला झोप आली असते, रोटी वगैरे खाली असते किंवा चपाती राईस खाल्ला असता. तर जस्ट गाडी पण रिझर्व लागली मित्रांनो. वाजलेत 11. चला शेजारी HP चा पंप दिसतोय, डिझेल भरून घेऊ. चला 2000चा टाकून घ्या. 91 रुपये 46 पैसे रेट आहे बघा. उद्या क्रिसमस आहे आणि आपलं काही शेड्यूल पण नाहीये, त्यामुळे जोपर्यंत झोप येत नाही तोपर्यंत खेचायचे. जवळजवळ छत्रपती संभाजीनगरच्या पोचायचं. याद रखना सिर्फ मैदान छोड़ा है वरना किंग तो हम आज भी है. तर आपण मित्रांनो लोणार एक्झिटच्या तिथं पोहोचलोय. 11:15 वाजलेत. आता आराम करू, कारण मित्रांनो आपली गाडी खाली होणार आहे परवा. उद्या आहे क्रिसमस, म्हणजे आता 15 मिनिटानंतर क्रिसमस चालू होईल, 25 तारीख. आणि आपली गाडी परवा खाली होती, त्यामुळं आपल्याला घाई तर बिलकुल नाही आहे. मस्तपैकी उद्याचा अख्खा दिवस आहे प्रवासासाठी, मग कशाला डोळ्यात आणायचे. तर चला मस्तपैकी आता झोपतो. भेटूया सकाळी. सगळ्यांना गुड नाईट. गुड मॉर्निंग मित्रांनो सगळ्यांना. जय शिवराय, श्री स्वामी समर्थ. मस्त अशी झोप झाली बरं का आपली. 9:30 वाजून गेलेत. रात्री 11:30-12च्या आसपास आपण काहीतरी झोपलो असन. जालन्यापासून 50-60 किलोमीटर अलीकडे शिंदखेड एक्झिटच्या तिथं झोप झाली. उठलो, सकाळी चहा नाश्ता उरकला, फ्रेश झालो. तोंडावरती पाणी नाही मारलं, पण एवढं गार लागतंय नको बोललो. मस्त पुढं जरा तापलं ना म्हणजे क्लायमेट मग करता येईल. तर चला निघालोय मित्रांनो चहा घेऊन. 360-370 किलोमीटरचा आपला प्रवास आहे मित्रांनो पुण्यापर्यंतचा. बट आपली गाडी आज खाली होणार नाही. प्रॉब्लेम ती आहे, गाडी खाली होणार 26 तारखेला म्हणजे उद्या. तर आज आहे क्रिसमस. सगळ्यांना क्रिसमसच्या खूप 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 शुभेच्छा. चला निघूया मित्रांनो इथून. डायरेक्टली जालना एक्झिट घेऊ. जालना एक्झिट वरतून मग आपल्या रेग्युलर रोडने पुढचा प्रवास करू. मित्रांनो आपण पोहोचलो जालना एक्झिट वरती. 765 रुपये मित्रांनो आपल्याला टोल चार्जेस लागलेले आहेत नागपूर ते जालना एक्झिट पर्यंत. चला आलोय आपण बाहेर. आता थोडी सर्दी पण झाली बरं का, नाक व्हायला लागले, त्यामुळे आहे ना आवाज पण थोडा बदलायला लागलाय. बाहेर जाऊ मग तोंडावरती पाणी वगैरे मारून फ्रेश होऊ. थंडी एवढी थंडी त्यात असं सर्दी झालं कसा पण सकाळी दुखत होता. म्हणलं नको. MH 12 आणखी 2 टोल वाचवण्यासाठी मित्रांनो आपण छत्रपती संभाजीनगरकडे न जाता डायरेक्टली पैठणच्या रोडला निघालोय. इकडून गेलं तर आपला छत्रपती संभाजीनगरचा टोल आणि अहिल्यानगरचा 1 टोल वाचेल. म्हणून वाया पैठण आपण यावेळेस प्रवास करतोय. मस्त अशी आंघोळ मित्रांनो आपण जस्ट उरकून घेतली. शेजारी हौद होता, गाडी पुसून घेतली आणि पूजा पण उरकून घेतली. तर संध्याकाळचे 4:30 वाजलेत आणि बोला आंघोळ करायला आणि जेवायला थांबायला पाहिजे. मग नगरच्या पुढं आलो, तिथे थांबलो, उरकून घेतलं. ॲक्च्युली कपडे धुवायचे होते बट कपडे नंतर धुता येतील कारण टायमिंग आता भरपूर असा उशीर झालेला आहे. तर चला आता जेवायला जाऊ ढाब्यावरती. शेजारीच पंजाबी ढाबा आहे, काय जेवायला भेटते ते बघू. मस्त असा आलू मटर ऑर्डर केली आणि तंदूर रोटी. चला जेवण उरकूया.
तर मस्तपैकी जेवण झालं मित्रांनो आपलं 170 रुपयाचं जेवण झालं. 4 रोट्या, 1 आलू मटर, 1 छाछ, 1च नंबर. टाईट झालं, पोटच टाईट. 5 वाजलेत अजूनही आपली अगरबत्ती मस्त शिजवते बघ जेवण उरकल्यानंतर. अरे बाबा 40,452 किलोमीटर झाले आपल्या गाडीचं रनिंग. किती महिने झाले? जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. 6वा महिना चाललाय. 7 ते 8,000 किलोमीटर महिन्याला रनिंगचं ॲव्हरेज पकडून चालायचं. वर्षात जायला बसली आपली गाडी 1 लाख तर जायलाच पाहिजे. 80-90 1 लाखापर्यंत तर गाडी जायलाच पाहिजे तर वसूल आहे, नाही तर नाही. टार्गेट ठेवावंच लागते. 6,000 कमीत कमी रनिंग झालंच पाहिजे. 6, 7, 8,000 प्रत्येक महिन्याला. बघा चला निघूया आता इथून पुढं डायरेक्टली पुन्हा. अशी खारुताई उड्या मारत आली बघा तिथं दगडावरती आली. ती ऍक्च्युली झाडावरतून अशी उड्या मारत 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 खाली आली. समृद्धी पासून तर डायरेक्टली नगर पर्यंत आपण शॉर्टकट त्यासाठी मारला कारण आपल्याला टोलचे पैसे वाचवायचे होते. कारण नागपूर ते पुन्हा हे ट्रिपचं बजेट जे लाईन करत असतील त्यांना तर माहिती किती आहे. त्यातल्या त्यात किती वाचवता येते जास्तीत जास्त, तर तोच प्रयत्न. आणि आज ऍक्च्युली आपली डिलिव्हरी होणारच नव्हती. आपली बुकिंगची डिलिव्हरी उद्या आहे, त्यामुळं मग थोडा रिलॅक्स होतो. बोला जाऊ द्या थोडा टाइम जाईल. रस्त्याचं काम चालू आहे बरं का त्या, पण टोल खर्च वाचतो. किलोमीटरला काही फरक पडत नाही. मोकळा टाइम असेल तर बिंदास घालायची, येतंय लवकर. तर चला आलोय मित्रांनो आपण मस्तपैकी हायवेला. आणि पुढं सुपा आणि मग मस्त असा सूर्यास्त व्हायचा टायमिंग झालाय. कसलं भारी वाटतंय ना. कारण थंडीचे दिवस आहेत. कपडे पण धुवायची होती बट नाही धुतली कारण वाळली नसती. आणि ते जेवढी काय आहेत ते थोडे थिक आहेत, म्हणजे स्वेटर्स टाईपचे आहेत थोडे, कारण ह्या दिवसात तीच बरे पडतात. मस्त असं जेवण झालंय बरं का. आता सुस्तावलो. कसं जाग्यावर शार्प आहे की नाही. फुल स्पीडने आल्यावर चढत्यातच गाड्या बघा कसल्या घासलेल्या आहे त्याच्या गडाकडा. थोडं सावकाशच यावं लागतंय. चला झाला सूर्यास्त. आता भेटू डायरेक्ट पुण्यात. गुड मॉर्निंग मित्रांनो. आपण पोहोचलो महिंद्राच्या आतमध्ये. पार्किंग दिसत असेल, भरपूर अशा गाड्या लागलेल्या आहेत. डॉक्युमेंटेशनची प्रोसेस करायची आहे. सगळ्यांना गुड मॉर्निंग, जय शिवराय आणि श्री स्वामी समर्थ. तर रात्रीच पुण्यामध्ये पोहोचलो होतो. सकाळी लवकर उठून कंपनीकडे आलोय. तर चला आता ही गाडी खाली करून घ्यायची. बघू किती वेळ लागतोय, कारण डॉक्युमेंटेशन भरपूर आहे. 19 पेपर आहेत, त्यामुळं बराचसा टायमिंग जातोय. पेपर बघायचे का आता? हे कसं आहे पेपर, एवढे सारे पेपर. चला समोरच गेट आहे, तिकडे जायचंय. आणि हा मेन गेट. एबेज 14 LL 1934 महिंद्रा लॉजिस्टिक, महिंद्रा स्पेअर. तर दुपारचे 2 वाजलेत मित्रांनो. आपली गाडी तर डॉकला लावलेली आहे. आता बघू किती वेळ लागतो खाली व्हायला. आणि खाली करून मग पुढचं बुकिंग आपल्याला शोधायचं आहे. तर ही सिरीज पण एंड करायचा टाइम आहे. तर नेक्स्ट ब्लॉग नक्की बघा मित्रांनो, कारण मी 2025 मध्ये काय कमवलंय सगळ्या गोष्टी त्या ब्लॉग मध्ये शेअर केल्या आहेत. माझे पर्सनल अनुभव आहेत, तुम्हाला बघायला नक्कीच आवडतील. तर हा ब्लॉग इथंच एंड करू आणि भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि जय शिवराय.